जे पण काही अडचणी येतात ते. आता फर्स्टली म्हणताना आपलं बिझनेस इश्यूमध्ये मेन टॉपिक म्हणताना ॲडमिशन, लो ॲडमिशन, हे आम्ही पहिला काय केलं त्याची एक लिस्ट तयार केली. म्हणजे ज्या ज्या कारणामुळे आपल्या बिझनेसला अडचणी येतात ते सगळे एक लिस्ट केली. त्यानंतर CBI टॉपिक्स डिस्ट्रीब्यूट, म्हणजे जे आम्ही CBI काढला तर CBI म्हणजे काय फिश पॉइंट डायग्राम काढलं प्रत्येक टॉपिकवर. म्हणजे लिस्ट जे केली त्या लिस्टमधले जे टॉपिक्स आहेत प्रत्येक ट्रेनरला डिवाइड केलं. जसं की समजा एक जणांना पीपल, एक जणांना फायनान्स, एक जणांना प्रोडक्ट अँड मॅट्रिक्स, हे सगळं डिवाइड केल्यामुळे त्यांनी त्यावर वर्क करते. आता दररोजचं ते वर्क करण्यासाठी डेली रिपोर्टिंग कर. आता डेली रिपोर्टिंग कशासाठी तर दिवसभर त्यांनी जे वर्क करतात किंवा दररोज जे वर्क करतात त्यांचं ते इम्प्रूव्हमेंट व्हायला का नाही, रिझल्ट त्यांचे कसे आहेत, त्या रिझल्टचा त्यांना काय फायदा आहे का नाही, ते सगळं करण्यासाठी टॉपिक डिवाइड करून त्यांना डेली रिपोर्टिंग करण्यासाठी दिलं. त्यानंतर प्रोडक्ट अँड मॅट्रिक्स, KRA KPI म्हणजे की रिझल्ट एरिया, की परफॉर्मन्स इंडिकेटर. आता KRA म्हणजे काय, आपण जे ठरवतो म्हणजे आपले जे ध्येय ठरवलं त्या ध्येयासाठी जे त्यावर जे वर्क करणार आहोत ते म्हणजे KPI. म्हणजे दररोज तुम्ही जे त्यावर आता ॲडमिशनचं टार्गेट घेतलं, त्या ॲडमिशनच्या टार्गेटसाठी दररोज तुम्ही किती ॲडमिशन करणार, त्यासाठी तुम्ही काय काय वर्क करणार, हे सगळं एक्सप्लेन करायचं. आता KRA KPI मध्ये आम्ही प्रोडक्ट मॅट्रिक्स का घातलं तर जे आपले कोर्सेस आहेत त्यामध्ये स्टँडर्डाइज केलं. स्टँडर्डाइज म्हणजे काय, म्हणजे आता एमओचे कोर्सला जास्त कोण प्रिफर करतात, आता 10वीचे स्टुडंट, 10वी झालेले स्टुडंट. मग त्याच्यामध्ये मग जे वुमन्स असतात, मॅरिड वुमन, त्यांना जॉबसाठी म्हणून त्यांना जे वाटते ते, जसं की टॅली जास्त जॉबसाठीच करतात आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे नाही असतात त्यांनी TOIला प्रिफर करतात. तर स्टँडर्डाइज काढून ते त्यांना कोणते कोर्स आणि कसं अपडेटेड नॉलेज आणि त्यांना बेसिकली पाहिजे की पूर्ण डीपली सांगतो. स्ट्रॅटर्जी आता क्रिटिकल बिझनेस मध्ये इश्यू काढलं तुम्ही, पण त्या म्हणजे अडचणी काढलं, त्या अडचणीवर जे सोल्युशन आहे ते आम्ही पूर्ण स्ट्रॅटर्जीने सोडवायचा प्रयत्न केला. लेवल्स पाडलं, जसं की एक्सेलमध्ये बेसिक एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल आणि सुपर ॲडव्हान्स एक्सेल असे लेवल्स पाडलं. तर बेसिक एक्सेल कुणाला लागतं त्यांना फक्त जॉबमध्ये विचारले ते ऑप्शन्स माहीत असायला पाहिजे म्हणून त्यांनी बेसिक एक्सेल थोडा यूज करते. मग त्यानंतर ना ॲडव्हान्स एक्सेलमध्ये प्रोजेक्ट्स ते सांगतात कॉलेजमध्ये त्यांनी करतात. आणि सुपर ॲडव्हान्स एक्सेल त्यांना त्यांच्या जॉबमध्ये अप्लाय करायचं ते ॲडव्हान्स एक्सेल यूज करायचं. मग त्यांनी त्यांचे रिपोर्टिंग करण्यासाठी ते सुपर ॲडव्हान्स एक्सेल आणि एक्स्ट्रा ऑप्शन्स त्याच्यामध्ये लेवल पाडून आम्ही कोर्सेस अपडेट केलो. त्यानंतर इन्क्लूड AI कोर्सेस. आता AIचा ट्रेंड झाला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये AI विचारतात. आता AI म्हणजे ॲडव्हान्स गोष्टी असतात. आता प्रत्येक गोष्टीमध्ये AI येतो. AI टूल्स हे आम्ही वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट ह्याच्या सगळ्यामध्ये ॲड करून कोर्स कंटेंट पण अपडेट केलं. अपडेटिंग कोर्स कंटेंट म्हणजे कोर्स कंटेंट अपडेट असल्यामुळे ते आपल्याला जे पण काही येतील त्यांना नवीन नवीन गोष्टी सांगता येते. ऑफर्स तर देतच. ऑफर्सचं जे अपडेट कोर्स कंटेंट आहे, अपडेट कोर्स कंटेंट असल्यामुळे त्यांना ऑफर्सपेक्षा कोर्स कंटेंट पण जास्त अट्रॅक्ट केला. ऑफर्स आणि कोर्स कंटेंट हे दोन्ही अपडेट केल्यामुळे त्यांना अट्रॅक्ट जास्त करतात. ऑफर्स कोणते दिलं तर आता 31 मार्चचा महिना आहे, 31 मार्चला सगळं आपलं फायनान्शियल इयर चेंज होत असतं. मग ते चेंज होत असल्यामुळे आम्ही त्यांना 31 मार्च पण 1 महिन्याचं ड्युरेशन दिलं. कुपन काढलं, त्यावर 2 स्टुडंट व्हॅलिड असं सांगितलं. म्हणजे त्यांनी काय असतं, त्यांनी जे असेल ते पूर्ण एका महिन्यात म्हणजे ज्यांना उशीर लावायचा त्यांनी त्या कुपनला पूर्ण अट्रॅक्ट होऊन येतील. तसंच आम्ही डोर टू डोर मार्केटिंग आणि व्हिजिटिंग विडी भरपूर कारखाना तिथं आम्ही व्हिजिट केलं मार्केटिंगसाठी. थँक्यू CBI गिविंग दिस ऑपॉर्च्युनिटी. यापुढं नमिता मॅडम मार्केटिंग हे टॉपिक एक्सप्लेन करतात. थँक्यू संधी दिल्याबद्दल मला. तर मार्केटिंगसाठी आम्ही खूप काही गोष्टी केलं, पण ज्यातनं आम्हाला जास्त शिकायला भेटलं ते गोष्टी आम्ही इथं प्रेझेंट करणार आहे. मग त्यामध्ये आम्ही कुपन सिस्टीम राबवलं, स्कूल्समध्ये लेक्चर्स घेतलं, वर्कशॉप्स घेतलं आणि विडी कामगारांना व्हिजिट पण केलं. मग ह्या सगळ्या गोष्टींमधून आम्हाला जसं बोलायचं कसं आणि लोकांना माहिती कसं सांगायचं हे आम्हाला शिकायला मिळालं. तर त्यामध्ये आम्ही कुपन सिस्टीममध्ये काय केलं तर क्लासमधून आम्ही कुपन्स इश्यू केलं आणि जर कुपन घेऊन आलं तर त्यावरती 20% डिस्काउंट दिलं आणि एक कुपनला 2 ॲडमिशन व्हॅलिड केलं. आणि स्कूल्स आता 10वीच्या विद्यार्थ्यांना जाऊन आम्ही करिअर गायडन्सचं लेक्चर द्यायला गेलो. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला एक एक्सपिरियन्स आलं की तिथलं जसं की त्या शाळेतलं एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलेला आहे. तर आपल्याला 10वीपर्यंत खूप काही गोष्टी माहीत नसतात,
फक्त शाळेला येऊन शिकायचं, मार्क्स कसं पाडायचे एवढं आपण फोकस करतो. पण म्हणजे त्यातनं आम्हाला कळालं की स्टुडंटला अजून बाहेरच्या जगाचं जास्त माहिती नाही तिथल्यांना. मग आम्ही आमच्या क्लासचं माहिती सांगितलं त्यांना, तर फक्त लेक्चर न घेता तिथल्या सगळ्या टीचर्सचं कॉन्टॅक्ट नंबर आणि 10 स्टुडंटचे कॉन्टॅक्ट नंबर्स घेऊन त्यांना कॉलिंग करून आम्ही आमच्या क्लासला अप्रोच करायला लावलं. आणि हे तर एक्सपिरियन्स आम्हाला खूप छान मिळालं, कारण सोलापूरमध्ये जास्त करून विडी कामगारांची संख्या जास्त आहे. जवळजवळ 65,000 लोक तिथं विडी कामगार आहेत. आणि ह्या कॅटेगरीमध्ये असतात ती म्हणजे आपल्या घराची आई. मग आपल्या आई बघा आपल्या बाळाला नेहमी बेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जर मुलाला ते बेस्ट असेल तर त्याला फोर्स करून का होईना ते आई ती गोष्ट करायला लावते. सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला असेल शाळेला जाताना मार खाऊन शाळेला गेले. तर मग इथं आम्ही माहिती सांगताना कसं तिथल्या लोकांना जास्त IT फील्डबद्दल एज्युकेशनबद्दल माहीत नव्हतं. मग त्यांना माहिती कसं सांगायचं, म्हणजे त्यांच्या लेवलपर्यंत जाऊन कसं आपण त्यांना बोलू शकतो, हे सगळं आम्हाला इथं एक्सपिरियन्स मिळालं. मग इथून आम्हाला असं नवीन गोष्ट शिकायला मिळालं. त्यानंतर आम्ही वर्कशॉप घेतलं स्पेशली एक्सेलसाठी. मग एक्सेल आता कोणाकोणाला लागतो, मग त्याला फोकस करून आम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटना फोकस केलं त्यासाठी. आणि त्यामधून एक्सेलमधून काय काय जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि बिझनेससाठी कसं वापरू शकतो हे त्यांना आम्ही वर्कशॉपमधून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि नेक्स्ट आम्ही मार्केटिंगसाठी केलं ते म्हणजे कॉलेजच्या समोर टेंट लावून स्टुडंटना अट्रॅक्ट केलं. तर इथं आम्हाला सांगताना हे कळालं की स्टुडंटला काय नीड आहे. जसं बघा आत्ताच्या पोरांना म्हणजे ह्या जनरेशनच्या पोरांना ॲडव्हान्स गोष्टी शिकायला खूप आवडतात, लेटेस्ट गोष्टी त्यांना आवडतात. हे आम्हाला त्यातून कळालं. सो आम्ही मार्केटिंगसाठी एवढं केलं आहे. यातून अजून खूप काय एक्सपिरियन्स मिळालं, पण टाईम लिमिट असल्यामुळे आम्ही शॉर्टमध्ये सांगितलं. तर नेक्स्ट DSI हे आमचे भार्गवी मॅम प्रेझेंट करणार. माझं नाव भार्गवी कोंडूर आणि मी DSIचं टॉपिक एक्सप्लेन करते तुम्हाला. तर DSI म्हणजे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. म्हणजे आपण एखादं ध्येय ठरवले तर आपण एका दिवशी करतो का? नाही. तसं म्हणजे आपण दररोज स्टुडंट ट्रेनर्स कसं एखादं म्हणजे आयडियाज असतात त्यांचे, तसंच आपण DSIद्वारे डेली आपलं जे काही आयडिया आहे ते दररोज इम्प्लिमेंट करत आपलं जे काही सेल्फ डेव्हलपमेंट करू शकतो. तसेच ऑपॉर्च्युनिटी फॉर न्यू आयडियाज म्हणजे जे ट्रेनर्सचे आयडियाज आहेत तर ते म्हणजे DSIद्वारे आपण प्रेझेंट करता येतो. आणि ऑपॉर्च्युनिटी फॉर इम्प्लिमेंटिंग ओन आयडियाज म्हणजे जे काही त्यांनी ट्रेनर्स आयडियाज काढलेले आहेत ना ते त्यांचं म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन करून त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट करू शकतात. आणि ऑपॉर्च्युनिटी फॉर मेकिंग 365 इम्प्रूव्हमेंट्स. दररोज आपण DSIद्वारे आपलं इम्प्रूव्हमेंट केले तर आपल्या वर्षातून 365 डेज आपलं इम्प्रूव्हमेंट होऊ शकतो. आणि आम्ही ते DSI करताना आमचे थोडे बेस्ट DSI आहेत का ते एक्सप्लेन करते. ह्यामध्ये जे कोर्सेस आलेले आहेत स्टुडंटचे त्यांना आम्ही जे सर्टिफिकेट आहे म्हणजे आपलं कोर्सेस झाल्यावर ते सर्टिफिकेट देताना आम्ही कॉंग्रॅच्युलेशन्स फोटो काढून आणि ते सोशल मीडियाद्वारे पोस्ट केलेले आहोत. त्यामुळे जे काही आफ्टर म्हणजे आफ्टर जे स्टुडंटचे जे कोर्सेस झाले आहेत त्यांनी म्हणजे कोर्स झाल्यावर पण त्यांनी कनेक्ट राहतात आपल्यासोबत. आणि दुसरं आहे बेस्ट DSI म्हणजे जे स्टुडंट आहेत की त्यांना आमच्याकडे 80+ कोर्सेस आहेत पण थोडे माहीत नाही आणि त्यांना म्हणजे कोणत्या कोर्समध्ये काय काम होतं हे थोडं माहीत नसतं. त्यामुळे आम्ही सेपरेट एन्क्वायरी फाईल केलेला होता. त्यामुळे जे काही एन्क्वायरीला येत असतात त्यांनी आम्ही इफेक्टिव्हली त्यांना एन्क्वायरी घेतो आणि त्यांना कळतो की त्या कोर्सेसमध्ये काय काय कामं वर्क होत असतात हे कळतो आणि इफेक्टिव्हली आम्ही एन्क्वायरी घेत आहेत. आणि दुसरा बेस्ट DSI म्हणजे इन टाईम आणि आउट टाईम म्हणजे जे काही ट्रेनर्स आहेत म्हणजे त्यांनी 4 तास आहेत का म्हणजे इन टाईम आउट टाईम केव्हा ते बरोबर टाईमला यायलेत का नाही आम्ही रिपोर्ट बनवलेले आहेत. म्हणजे जे काही ट्रेनर्स इन टाईम आणि आउट टाईम. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज मी तुमच्यासमोर फाईल्सबद्दल थोडं सांगणार आहे. फाईल सिस्टम म्हणजे काय, जे 5S आहे सुरुवातीचे त्याच्या नावावर त्याचं नाव पडलेलं आहे. म्हणजे सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शायनिंग, स्टँडर्डाइज आणि लास्ट आहे सस्टेनेबल. हे असं म्हटलं जातं की जपानीज सिस्टीम आहे पण माझ्या ह्याला विरोध आहे. म्हणजे जपानीज असं बाहेरचे ते म्हणतात पण भारतातील लोक जे आहे ते खूप काही करतात पण बोलायला कमी पडतात, प्रेझेंट करायला कमी पडतात. त्यामुळे ते म्हणतात की आमची सिस्टीम आहे. पण जे काही असू द्या ते सिस्टीम आम्ही आमच्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट केले. मग त्याच्यातून आम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटले.